सुहासिनी नायडू यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे नेरुळ वार्ड 84 पॅनल 22 अंतर्गत नेरुळ सेक्टर 4 मधील नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यानात विजिलन्स केंद्र, सुरक्षा कॅमेरे, सोलर हायमास्ट लाईट्स यांसोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र देखील सुरू करण्यात आले। या प्रकल्पांसाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी तब्बल 35 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला। उद्घाटनावेळी भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील, विजय घाटे, भाजप कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी सुहासिनी नायडू यांचे मनापासून आभार मानले। त्यांनी सांगितले की आमचा विचार करून आमच्यासाठी विरंगुळा केंद्र उभारले हा आमच्यासाठी मोठा दिलासा आहे। तसेच प्रभागांमध्ये चोरीमारीच्या घटना कमी व्हाव्यात म्हणून बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याबद्दलही त्यांनी सुहासिनी नायडू यांचे विशेष कौतुक केले। नेरुळ परिसराच्या सुरक्षेसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी केलेली ही कामे नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवत आहेत। त्या नागरिकांना आपण आश्वासन देतो ते पूर्ण करण्याचं काम आपलंच असतं। मला तर आता इथे आल्यानंतर असं वाटतं, डॉक्टर राजेशजींनी सांगितल्याप्रमाणे जेवढे गार्डन आहेत त्या सगळ्या गार्डनला विरंगुळा केंद्र व्हायला पाहिजे, कारण सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। तर ह्या विरंगुळा केंद्रात काही होणार नाही। मी सुहासिनीला आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना सांगेल की इथे कुठे कुठे विरंगुळा केंद्र पाहिजे ते ताबडतोब मला लेटर द्या। प्रत्येक गार्डनमध्ये आपण एक एक विरंगुळा केंद्र बसवू। CCTV पण जास्तीत जास्त बसवू, कारण CCTV खास करून मी महिलांसाठी त्यावेळी 5 करून आणले, कारण आपल्या छोट्या मुली कॉलेजमधून येतात, क्लासला जातात, शाळा कॉलेजात जातात, रोडवरनं भाजीला जातात, महिला जातात, तर त्यांच्यावर अन्याय अत्याचार होऊ नये त्यासाठी CCTV लावल्यामुळे आज गाडीवाल्यांना सुद्धा, पोलिसांना सुद्धा या CCTVची मध्यंतरी एक गिरायक CCTVला हार घालत होता बेलापूर मतदारसंघात, तिथे पालिकेजवळ। मला काय, मी गाडी थांबवल्यावर विचारलं CCTVला हार का घालताय, तर त्याने सांगितलं या CCTVमुळे मला आता अटक झाली असती, समोरचाच येऊन गाडी मला टोकून गेला, पण मी गाडी टोकले असं दिसते, त्याच्यामुळे या कॅमेऱ्यात बघितल्यावर कळलं की समोरच्या माणसाने येऊन मला टोकले, तर त्यामुळे मला पोलिसांमध्ये माझ्यावर कारवाई नाही झाली, म्हणून या CCTVला मी धन्यवाद बोलून त्याला हार घालत आहे। म्हणजे असे सुद्धा प्रकार आज तुम्हाला तर राजेशजींच्या शाळेत असतील, माझ्या घरून असतील, अनेक चोर पकडले गेले, अनेक अपघात पकडले गेले। CCTV कॅमेरा म्हणा, आयमॅक्स लाईट ज्या आहेत त्या आम्ही जवळजवळ 25 कोटीच्या या लाईटी आपण संपूर्ण बेलापूर मतदारसंघात लावल्या आहेत। खेड्यापाड्यामध्ये, रस्त्यात, जेटीवरती, स्मशानभूमीमध्ये, गार्डन सगळीकडे लावलेले आहेत। त्याच्यामुळे काय होतं, लाईट सगळी पालिकेला भरावं लागत नाही, कारण सोलर लाईट असल्यामुळे त्या बरोबर 7 वाजल्या का त्या पेटतातच आणि त्याचा प्रकाश पडतो। त्यासुद्धा अजून काही लागल्या तर आपण नक्कीच प्रत्येक गार्डनला आपण लाईटही देऊ। त्यांना सांगितलं बेंच, इथं खुर्च्या, मला पत्र द्या, तेही आपण देऊ। आणि प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या त्यांच्या विभागामध्ये विरंगुळा केंद्र बनवायचं आपण आता पुढचं काम चालू करू। देखिए, आज यहाँ पे अपने लाडले MLA मंदाताई म्हात्रे इनके माध्यम से सेक्टर 4 में, नेरुल सेक्टर 4 में यहाँ पे विरंगुळा केंद्र हो रहा है। विरंगुळा केंद्र की बहुत ज़रूरत है। विरंगुळा केंद्र की वजह से अभी मेरे को एक हमारे मैडम बोली कि मेरे घर पे कोई नहीं है, सब लोग बाहर देश में हैं, मैं अकेले घर में क्या कर सकती हूँ। तो ये हर किसी का अलग अलग तरह का प्रॉब्लम होता है, इसलिए विरंगुळा केंद्र एक सेंटर है। यहाँ पे अलग अलग एक्टिविटीज़ हो सकते हैं। अपने जैसे अपना एज होता है, सीनियर सिटीजन्स को कुछ ना कुछ तो ऐसा चाहिए जिसके वजह से वो अच्छी तरह से वो हेल्थ और उनका माइंड सब स्टेबल हो, अच्छी तरह से आगे उनका जीवन व्यतीत कर सके। अदरवाइज़ यहाँ पे बहुत तकलीफ हो सकती है, इसीलिए विरंगुळा केंद्र की ज़रूरत है। ऐसा ज़रूरत पूरा करने का काम अपने यहाँ पे MLA मंदाताई म्हात्रे इनके वजह से हुआ है। यहाँ पे CC कैमरा है, आप लोग हर रोज़ देखते हैं कि कैसा सिक्योरिटी का प्रॉब्लम होता है। हर जगह पे चोरी और हर जगह पे कुछ ना कुछ तो प्रॉब्लम क्रिएट हो जाते हैं, जिसके वजह से हमारे माता भगिनी को तकलीफ़ हो सकती है, जिसके वजह से बच्चों लोगों को तकलीफ़ हो सकती है, सीनियर सिटीजन्स को तकलीफ़ हो सकती है।
तो ये तकलीफ भी दूर करने का काम अपने मंदाता म्हात्रे इनके वजह से हुआ है, क्योंकि सीसी कैमरे की ज़रूरत है। सीसी कैमरा देखने के बाद हो सकता है चोर आएगा नहीं, सीसी कैमरा रहेगा तो किया भी होगा कुछ तो भी डिटेक्ट हो जाएगा। तो सीसी कैमरे की अभी बहुत ज़रूरत है और वो ज़रूरत पूरा करने का काम पूरा नवी मुंबई में अपने एमएलए मंदाता म्हात्रे पूरा नवी मुंबई में काम कर रहे हैं। वो बात नहीं है, हर जगह पे एक्चुअली सीसी कैमरे का सिस्टम ही नहीं था, लेकिन हमारे वाघमारे साहब आयुक्त कमिश्नर थे, तब ताई ने फोर्सफुली हमारे साहब ने बोला था कि नहीं, हम लोग यहाँ पे आम पब्लिक को तकलीफ़ होती है, चोरी का प्रमाण सब बढ़ा है और इसके लिए यहाँ पे सीसी कैमरे की ज़रूरत है। जहाँ पे वो सीसी कैमरे का एक्सेस वो पुलिस कमिश्नर के पास दो और यहाँ पे सीसी कैमरे लगाओ। तो ये आज यहाँ पे हमारे सुहासिनी नायडू मैडम उनके वजह से ये हो रहा है, क्योंकि इन्होंने तय के माध्यम से ये सब किया है। अच्छी तरह से काम यहाँ पे हो रहा है। तो सीसी कैमरा और विरुंगला केंद्र दोनों की ज़रूरत है। दोनों भी हमारे यहाँ पे ज्येष्ठ नागरिकों को बहुत ही उसका फ़ायदा होने वाला है। अभी पता नहीं चलेगा, ये छोटा है, लेकिन जब यहाँ पे आके बैठेंगे, यहाँ पे 2-4 घंटा 5 घंटा रुकेंगे तो घर में रहेंगे नहीं, यहाँ पे आके बैठेंगे। ऐसे विरुंगला केंद्र हमारे पूरा यहाँ से बेलापुर तक ताई के माध्यम से हो गए हैं। वहाँ के हर सीनियर सिटीजन्स बहुत अच्छी तरह से वहाँ पे अपना अपना काम कर रहे हैं और बहुत खुश है। ताई ने ये सब सिस्टम लगाया, यहाँ पे भी बहुत खुश हो जाएंगे और अच्छा काम ताई के माध्यम से यहाँ पे हो रहा है। तो मैं यहाँ के लोगों को भी बधाई देता हूँ और हमारे एमएलए मंदाता म्हात्रे इनको भी मेरी तरफ से मैं बहुत बधाई देता हूँ कि ऐसा कार्यक्रम होना चाहिए। और सुहासिनी नायडू मैडम को भी यहाँ पे मैं उनका भी अभिनंदन करता हूँ, क्योंकि उनके वजह से ताई को पता चला कि यहाँ पे ये सब करना चाहिए। ये एरिया बहुत बड़ी है, बहुत बड़े एरिया में पूरा नवी मुंबई देखने के बाद हर जगह पे क्या क्या चाहिए, तो वहाँ का कार्यकर्ता वहाँ पे एक्टिव होना चाहिए। उनके वजह से फिर मालूम हो जाता है, तो यहाँ पे काम बनता है। तो काम यहाँ पे अच्छी तरह से हुआ है। ये तो एक मॉडल अच्छा है जो मैं देख रहा हूँ। अभी ताई को मैं बोला कि ये विरुंगला केंद्र का जो मॉडल है बहुत अच्छा मॉडल है। ये नवी मुंबई में मैं देखा नहीं किधर, लेकिन अच्छा मॉडल है। अच्छी तरह से यहाँ पे मेंटेन करेंगे और कुछ भी यहाँ पे लगेगा तो भी हमारे एमएलए ने बोला है कि आपको कुछ बैठने के लिए यहाँ पे चेयर चाहिए, टेबल चाहिए या गार्डन में ओपन जिम या और कुछ चाहिए, तो वो भी एमएलए फंड में से देंगे। एमएलए फंड इतना है नहीं, लेकिन उनकी ताकत है गवर्नमेंट की तरफ से फंड लाने का। अभी भी यहाँ पे 45 लाख का काम किया है, 1 करोड़ के ऊपर का काम हम एमएलए मंदाता म्हात्रे की तरफ से पूरा यहाँ पे पूरा सेक्टर 4 सेक्टर 2 में होने वाला है। तो ऐसे एमएलए यहाँ पे हमारे अच्छे काम करते हैं, उनको भी मेरी तरफ से बधाई देतो। धन्यवाद। तर मी सौ मंदाताई म्हात्रे यांचं खूप मनापासून आभार व्यक्त करते, कारण कार्यकर्त्यांसाठी जेव्हापर्यंत नेतृत्वाचा हात नसेल तेव्हा कार्यकर्ता काही काम करू शकत नाही। आज एक नगरसेवक किंवा आमदार असेल तरच लोक कामं करू शकतात, कारण की 1 लाखावरचा निधीचा कोणी अधिकारी वगैरे आपल्याला सपोर्ट करत नाही त्यासाठी। तर आज आपण बघाल की इथे आज बराच वर्ष 8-10 वर्ष झालं असेल नगरसेवक असताना सुद्धा इथे काही प्रकल्प उभारले गेलेले नव्हते। हे बघून माझं नेहमी पुढाकार राहिलेला आहे की आपल्याला नागरिकांना जे आपल्याला मागणी आहे ते पूर्ण झाली पाहिजे, आणि ते व्हायचं असेल तर आपल्याला काय म्हणजे मोस्टली जे मतदार आहेत त्याची मागणी होती की आपल्याला जिमची गरज आहे, ओपन जिम। तर ताईंनी आपल्याला ओपन जिम बनवून दिलं। 3-4 वर्षापूर्वी ताईंचा ओपन जिमचं उद्घाटन झालं, सेक्टर 2 आणि 4 मध्ये ओपन जिम बनवून दिलं। आज खूप म्हणजे वर्षापासून लोक त्याचा आनंद घेत आहे, लोक त्यांना यूज करत आहेत। जिमचे जे साधन आहेत, म्हणजे आज आपण एफोर्ड करू शकत नाही बाहेर प्रायव्हेट जिमसाठी, तर आज जे मिडल क्लास लोक आहेत ते सगळे ते जिम वापरतात आहेत आरोग्यासाठी, तर ते सगळे खुश आहेत। आज ताईंच्या माध्यमातून बऱ्याच आपल्याला मदत भेटलेली आहे। त्यानंतर आम्ही मागणी केलेली सुरक्षा कॅमेरासाठी, कॅमेऱ्याचं पण ताईंनी आपल्याला 20 लाखाची निधी दिली। 20 लाखाची निधी दिल्यानंतर कॅमेऱ्याची उभारणी सुद्धा झाली, सगळ्या ठिकाणी कॅमेरा लागले। आज लोक सेफ आहेत आपल्या वॉर्डमध्ये, त्यासाठी पण मी पुन्हा एकदा ताईंचा आभार व्यक्त करते। त्याच्यानंतर सोलार हायमास्ट, आज लाईट जे आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघाल LED लाईट्स आहेत, पण हायमास्टचं जे लाईट्स आहे, उजळ आहे, ते खूप मोठ्या प्रमाणात आहे। तर आज प्रत्येक सोसायटीचे बाहेर मी ज्या ठिकाणी आपल्याला लागले म्हणजे अंधार आहे
तसं आनंदवन सप्तऋषी सोसायटीच्या बाहेर पण आपण लावून घेतलेलं आहे, गार्डनमध्ये पण लावून घेतलं आहे, सेक्टर 2च्या गार्डनमध्ये, शिरवणे विद्यालय स्कूलच्या समोर बऱ्याच ठिकाणी सोलार हायमास्ट ताईंनी दिलेलं आपल्याला 9 सोलार हायमास्ट आपल्याला ताईंनी दिलं स्पेशली, आणि 12 ते 13 आपल्याला LED लाईट दिलेले आहेत. त्यासाठी पण मी ताईंचं खूप मनापासून आभार व्यक्त करते. पण आज आपण ज्या कार्यक्रमासाठी भव्य उद्घाटनासाठी आपण ज्या आज उपस्थित आहे ते आहे विरंगुळा केंद्र. विरंगुळा केंद्र म्हणजे आज तुम्ही बघाल सेक्टर 4मध्ये बऱ्याच म्हणजे हाय इन्कम ग्रुप आहे, सगळ्यांची मुलं बाहेर राहतात, मम्मी पप्पा सगळे इथेच राहतात. ज्येष्ठ नागरिक म्हणजे वॉकिंगला वावरत असतात तिथे. त्यांना एक जागा पाहिजे जिथे ते लोक आपल्या बसून एकमेकांशी संवाद साधावं, कारण की घरी कोण नसतात त्यांचं. तर त्यांना एक छान विरंगुळा केंद्र आज ताईंनी उभारून दिलेलं आहे. आज खूप सुंदर तुम्ही बघाल, क्वालिटी पण खूप छान झालेलं आहे. ताईंनी मॉनिटर केलेलं आहे प्रत्येक क्वालिटीसाठी पण. खूप सुंदर विरंगुळा केंद्र हा उभारण्यात आलेला आहे. गोल्डन डेज फाउंडेशन आम्ही रजिस्टर केलं, त्याच्या माध्यमातून आम्ही सगळं सिनियर सिटीजनना जे मेडिकल कॅम्प्स आहेत ते आम्ही लावणार आहोत. म्हणजे हे सगळं जे आज मुख्य झालेले आहे तर आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण हा कार्यक्रम करत आलो आणि नेहमी त्यांचा सपोर्ट मला असंच आहे. जनताचा सपोर्ट पण खूप आहे. आज तुम्ही बघितलं खूप मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. HIGच्या एरियामध्ये लोक नेमकं बाहेर पडत नाही, पण आज तुम्ही बघितलं खूप मोठ्या प्रमाणे लोक आलेले, इथे उपस्थित राहिले. सर्वांचा आशीर्वाद माझ्याबरोबर आहे, त्यासाठी मी सर्वांचा पण उपस्थित सर्व नागरिकांचा पण मनपूर्वक आभार व्यक्त करते, कारण की तुम्हीच माझ्या ताकद आहात आणि पुढे पण तुमच्या ताकद आणि आशीर्वाद असंच राहू द्या. माझे जे काही स्वप्न आहे ते तुमच्यावरच आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम जेव्हा मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत होती, माझ्या मनात असे कुठेच इच्छा नव्हती की मी काही निवडणुका लढणार, कारण की मी एक बँकिंग प्रोफाईलमध्ये होती. IDBI बँकमध्ये माझा जॉब प्रोफाईल होता. मी कधी असा विचारसुद्धा नव्हता केलेला. इथे नागरिकांचंच मनात आहे की आम्ही करावी, कारण की कसं असतं की माझं जे फॅमिली आहे पहिल्यापासून आम्ही हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर लहानपणापासून बघत आलो आहोत आणि हे सगळं माध्यमातून आज सगळ्यांची इच्छा होती की आपण म्हणजे हे काम करायचं, ते म्हणजे लोकांचं काम होत राहिलं तर लोकांना सामाजिक लीडर म्हणून आपणच पाहिजे, तसं त्यांची इच्छा आहे. आज त्यांनी मंदाताईंसमोर व्यक्त केलं आणि त्यांच्यासाठी माझी पण इच्छा आहे की आपल्याला हा म्हणजे पक्षातर्फे मला संधी भेटावी आणि मला विश्वास आहे की आपल्या सौ मंदाताई म्हात्रे, आपल्या जे वनमंत्री आहेत गणेशजी नाईक साहेब, आपले जिल्हाध्यक्ष आहे राजेश पाटील साहेब, यांचा सर्वांचा आशीर्वाद आपल्या बरोबर असणार आणि तुम्ही सर्वांचं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार. तुम्ही सर्वांचा साथ असेल तर आम्ही सगळं नक्कीच निघून येऊ शकतो आणि तुम्ही सगळं मीडिया असो किंवा नागरिक असो, या सर्वांच्या साथशिवाय मी काही करू शकत नाही.